नमस्कार मंडळी, मी तेजस खेडेकर आणि आज घेऊन आलोय एक भन्नाट सफर. गोडे पाण्याच्या नाळेतून थेट रिट्याचा दार गाठायचा रोमांचक प्रवास. रात्रीची शेवटची ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो आसनगावला. तिथून मुरबाड, धसई, पळू असा प्रवास करत अखेर सिंगापूर जवळचं काटेवाडी गाव गाठलं. पहाटे गावातलं शांत वातावरण, पक्ष्यांचा सूर आणि आम्ही ट्रेकसाठी सज्ज. आज वाटाडे म्हणून साथ होती गावातल्या हरिभाऊची. अशा नवख्या वाटांवर स्थानिक सोबती म्हणजे निसर्गातलं एक हक्काचं मार्गदर्शन. टाकोबा आणि दाऱ्याकाठीचा खिंडी उजव्या बाजूला ठेवत आम्ही सरळपणे ओढ्याकडे जाणाऱ्या वाटेवर निघालो. सुरुवातीचा अर्धा ते पाऊण तास मळलेल्या वाटेवर चालत होतो. आजूबाजूला दुकट प्रकाश, थंडगार हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. निसर्गाचं ते शांत पण संगीतमय रूप अनुभवत सुमारे तासभरात आम्ही तिथे पोहोचलो जिथे घोडे पाण्याची नाळ आणि रिट्याचं दार एकत्र येतात. ओढ्याच्या कडेकडेने चढाई करत आम्ही भाऊला बाहुली सुळक्यांच्या पायथ्यापर्यंत आलो. वाटेत काही ठिकाणी पिण्यायोग्य पाणी मिळतं, पण तरीही 2-3 लिटर पाणी सोबत ठेवणे गरजेचं. डावीकडे बाहुला बाहुली सुळके दिसत होते आणि समोर एक सरळसोट खिंड. पूर्वी ही नाळ थेट फांगळे घाटघर पर्यंत जात असे, पण सध्या पावसामुळे मार्ग कोसळलेला आहे, त्यामुळे ही वाट आता बंद आहे. एव्हाना जीवधन आणि वानरलिंगीच्या माथ्यावर सूर्यप्रकाश पसरण्यास लागला होता. थोड्याच वेळात डावीकडे बावळी सुळक्यांचा देखणा समूह दिसू लागला आणि आम्ही पोचलो घोडे पाण्याच्या नळीच्या तोंडाशी. सरळसोट कडेपर्यंत चढाई करत अर्ध्यावर आलो आणि तिथून उजव्या नळीने वर जाण्याचा मार्ग घेतला. जसजसे वर जात होतो तसतसं वाटेतलं पाणी कमी होऊ लागलं. शेवटच्या पाण्याच्या ठिकाणी बाटल्या भरून घेतल्या आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. जसजशी चढाई सुरू केली तसतशी बाजूच्या प्रस्तर भिंतींची रौद्रता अधिकच ठळक होऊ लागली. बाहुली सुळक्यांचे विहंगमय दृश्य समोर उलगडू लागले. चढाईचा मार्ग अवघड असला तरी त्या निसर्गाच्या अप्रतिम दृश्यांनी मनावर ठसा ठेवला. सह्याद्रीचे ते सुंदर पण रौद्र रूप पाहताना शब्द थांबले. कधी कधी फक्त अनुभव घ्यायला हवा. ज्यावेळी आम्ही नाळ चढून थोडं वर गेलो त्या क्षणी मागून जीवधन, खडापारशी, टोक सुळका आणि बावळी सुळक्यांचे दृश्य हळूहळू साकार होऊ लागले. सह्याद्रीचं ते अप्रतिम रूप एक अविस्मरणीय आठवण बनून राहिलं. मनसोक्त फोटोग्राफी करत आम्ही कारवीने भरलेल्या मार्गाने खिंडीकडे वळलो. गावातून निघून सुमारे 4.5 ते 5 तासात आम्ही जीवधन जशी उंची गाठली होती. माथ्यावरून एक वाट आंबोलीकडे, डावीकडून फांगळेच्या दिशेने आणि उजवीकडून रिट्याच्या दारात जाते. माथ्यावर पोहोचून आम्ही मेथीचे ढेपले, शेंगदाणा चिक्की, चिवडा, संत्री खाल्ली आणि थोडा आराम केला. त्यानंतर रिट्याच्या दारावर उतरण्यास सुरुवात केली. पहिली खिंड ओलांडून समोरच्या टेकडीला वळसा घालून दुसरी खिंड म्हणजे रिठ्याचं दार. कारवीच्या जाड्यातून उतरत 15-20 पावलांवर कड्याच्या कपारीत उंबराचं पाणी होतं. तिथून पाणी भरून घेतलं, कारण पुढे लवकर पाणी मिळत नाही. सुरुवातीला 200 मीटरचा जाडीचा टप्पा पार करून मुख्य नळीमध्ये प्रवेश केला. इकडं मोठ्या दरडीमुळे दगडांचा खच पडला होता. जसजसे खाली यायला लागलो तसतसे जीवधन, वानरलिंगी, नाणेघाट, नानांचा अंगठा
टोप आणि काट्याची लिंगी या सुरत्यांचं दृश्य दूरवर दिसू लागलं. 3-4 अवघड टप्पे पार करून आम्ही साधारण 2 तासात नाळ उतरून सकाळी ज्या ओढ्याने वर गेलो होतो त्याच ओढ्यात परत पोहोचलो. इथून पुढे सकाळच्या मळलेल्या रस्त्याने आम्ही गावाकडे निघालो. एव्हाना सूर्य मावळतीला आला होता आणि गावातील मुलं खेळाचा आनंद घेत होती. त्या लहानग्यांमध्ये आमचा संदेशदार देखील रमला. गावात थोडी विश्रांती करून 6 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जर तुम्हाला हा ट्रेक अनुभव आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. अशाच नव्या वाटा आणि भटकंतीसोबत लवकरच भेटू.